केपी फोर स्टेप थिअरी मराठी या चॅनलवर आपण हा स्लाइड शो रेकॉर्ड करत आहोत. विभाग आहे ज्योतिष कट्टा आणि ज्योतिष कट्टा विभागात 2 याच्यासाठी आपण गुरु निवडलेले आहेत ते वासुदेव नेने आणि ते या विभागासाठी आपण गुरु म्हणून त्यांना आपण नमस्कार करून त्यांच्या लेखामार्फत आपण आपलं ज्ञान वाढवूया. गुरुभ्यो नमः. वासुदेव नेने हे आपले गुरु असून त्यांना आपण नमस्कार करून त्यांचा लेख रेफरन्स घेऊन आपण पुढे आपलं ज्ञान वाढवत आहोत. हा लेख आहे आजारातून सुटका. दिवाळी अंक 1994 नक्षत्राचं देणं आणि पान नंबर 108 वर हा प्रसिद्ध झालेला आहे. प्रत्येक आई वडिलांना ही शंका असते की आपला मुलगा तब्येत ठीक आहे ना, मानसिक आरोग्य शारीरिक आरोग्य ठीक आहे ना, कारण त्याच्या वागण्यातला बदल हा त्यांना त्रास देत असतो. आणि चांगला असेल तर चांगलं असतं, आनंद असतो, पण जर थोडंसं वेडवाकडं काही वाटलं तर त्यांना वाईट वाटतं आणि त्या दृष्टीने मग त्याच्यासाठी उपाय म्हणून ते एक एक शोधत असतात. डॉक्टरी उपाय असतात आणि ज्योतिषाचा सल्ला पण घेतला जाऊ शकतो. तर त्यांना आपल्या मुलाचं आरोग्य कसं राहील ही काळजी होती, कारण तो मुलगा मनोविकाराने पिडला गेला होता. घाबरणे, काही नको असे वाटणे, क्रोध होणे, घरात बसून राहणे इत्यादी ह्या गोष्टी अनुभवाला येत होत्या. आता ही समोर कुंडली आहे, ही निरयन भावचलित कुंडली आहे त्या व्यक्तीची, मी त्यांच्या मुलाची. आणि इथे आपण हायलाइट केलेलं आहे फक्त शुक्र आणि राहू याचे अंश. आणि बघा, शुक्र हा तूळ राशीत आहे, 6 राशी पूर्ण आहे आणि 29-38 त्याचं अंश आणि कला आहेत. आणि राहूच्या पण 26 आणि 9, 26 अंश आणि 9 कला असं आहे. म्हणजे आपल्या नियमाप्रमाणे 3-20च्या अंतरातली ही युती आहे. याचा आपण जरा लक्ष वेधत आहोत आपण. आता ह्या कुंडलीचा जर तुम्ही अभ्यास केला तर असं कळतं की 6वा भाव आहे तो कुंभ राशीतून 9:40 सुरुवात होऊन 5वा भाव आहे तो मकर 8:40 सुरुवात होते. लग्न भाव आहे ते कन्या 8:44 सुरुवात होते. 6व्या भावाचा सबलॉर्ड गुरु आहे, 5व्या भावाचा सबलॉर्ड शुक्र आहे आणि लग्न भावाचा पण सबलॉर्ड शुक्रच आहे. रवी आणि चंद्र दशा येणाऱ्या असतात, अंतर्दशा आणि विदशा या संदर्भातला आहे ते. तर ह्या काळात तो बरा होईल असं त्यांनी सल्ला दिलेला होता, कारण 5 आणि 11 संबंधित दशा जेव्हा असतात तेव्हा माणसाला आजारातून रिकव्हरी असते, बरं वाटत असतं. आता रवी आणि चंद्राच्या दशा ज्या येणार आहेत त्या काय काय देतात हे आपल्याला 4 स्टेपच्या मांडणीतून आपण बघूया. सरळ नजरेला पटकन कळतं म्हणून हे आपण लिहिलेलं आहे. त्याचं वर्णन आहेच त्या लेखामध्ये. तर रवी 4 आणि 12, त्याचा नक्षत्र स्वामी केतू 8 आणि केतू हा राशी स्वामीप्रमाणे मंगळ 9-3 आहे. आणि आपल्याला माहिती आहे केतू आणि राहू याचे नियम हे 4 स्टेप थिअरीचा गोंधळेकरांच्या नोट्स मधून व्यवस्थित शिकलोय आपण. नसेल तर ते शिका. तर ते नक्षत्र स्वामी त्यांचा शुक्र 2 दाखवतो, कारण केतू आणि राहू हे युतीत आणि दृष्टीत 3-20 अंतर हे जेव्हा नसतात तेव्हा ते नक्षत्र स्वामीप्रमाणे प्रथम फळ देतात आणि त्यानंतर मग राशी स्वामीप्रमाणे फळ देत असतात. हे प्रयोगांती अभ्यासांती त्यांनी सिद्ध केलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्यांच्या नोट्समध्ये तसं लिहिलेलं आहे. त्याचा अभ्यास जरूर करा, सर्व नोट्सवरून पूर्ण अभ्यास करा. यासाठी आपण हे चॅनल चालवत आहोत. तर रवी काय देणार आहे 4-12, केतू 8. जर राशी स्वामी प्रमाणे म्हटलं तर 9 आणि 3 देणार आणि नक्षत्र स्वामी प्रमाणे पाहिलं तर 2 आहे. शनी हा 10-5-6चा आहे आणि शनी 10-5-6 आहे. म्हणजे इथे रवी 5 दाखवतो बघा 3ऱ्या आणि 4थ्या पायरीवर, म्हणजे इथे रिकव्हरी दिसते. जरी इथे 6 असला
तरी 5 पण आहे हे लक्षात ठेवा आणि 10 पण आहे हे लक्षात ठेवा. याचा वेगवेगळ्या व्यक्तीसाठी वेगवेगळ्या वयात मार्गदर्शन करताना उपयोगी पडत असतो, म्हणून मी फक्त हायलाईट करत आहे तुम्हाला. आता त्याची चंद्रदशा काय देते बघा. चंद्राच्या 4 पायऱ्या बघा. चंद्र 1-11, त्याचा नक्षत्र स्वामी मंगळ 9-3 आहे. चंद्राचा सबलॉर्ड गुरु, त्याच्यापुढे डॅशच दिला आहे कारण तो दुय्यम आहे, त्यामुळे तो काम नाही करणार नियमाप्रमाणे, 4 स्टेपच्या नियमाप्रमाणे. चंद्राचा सबलॉर्ड गुरु आहे, त्याचा नक्षत्र स्वामी बुध आहे आणि तो 4 दाखवतो आणि आस्पेक्ट 7 आहे. हे अभ्यासासाठी आपण घेतलेलं आहे कारण त्याच्या दशा त्याला रिकव्हरी देणार आहेत म्हणून. आता ज्याला खूप अजून पुढे अभ्यास वाढवायचा असेल तर तो वाढवू शकता तुम्ही. आता बघा 6चा सबलॉर्ड गुरु आहे, हा तुम्हाला आजारपणाबद्दल सांगणार आणि 5चा सबलॉर्ड शुक्र आहे, हा त्याला आजारपणापासून बाहेर येण्यासाठीचा बद्दल तो दाखवणार. मग शुक्र बघा, इथे शुक्र पहिल्या पायरीवर काम करत नाही कारण तो दुय्यम आहे म्हणून डॅश ठेवलाय. त्याचा नक्षत्र स्वामी गुरु 7 आहे. शुक्राचा सबलॉर्ड चंद्र 1-11 आहे, हा महत्वाचा आहे बघा, इथे 11 आहे. नंतर चंद्राचा नक्षत्र स्वामी मंगळ आहे, 9-3 आहे. म्हणजे या ठिकाणी सबलॉर्ड शुक्र काय दाखवतो आपल्याला, तो रिकव्हरी दाखवतो. आणि ह्या शुक्राचा आस्पेक्ट बघा कुठे आहे, 8व्या भावावर त्याची दृष्टी आहे. कृष्णमूर्तींनी ओरिजिनल सांगितलेला आहे तो नियम काय आहे, तर साध्या कुंडलीवरून शुक्र बघा काय आहे. आपण इथे कस कुंडली आहे आपल्या समोर, मग बघा 8वर त्याची दृष्टी आहे. आता ह्या लेखातून आणि त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्या व्यक्तीला आराम पण मिळालेला आहे. मुलगा परीक्षेला बसला, त्याचा उत्साह वाढला कारण तो घरातच बसत होता, काही करत नव्हता, चिडत होता, चिडचिड करत होता. म्हणजे अंगाला हात सुद्धा न लावता त्या व्यक्तीचा आजारपणापासून कधी सुटका होईल याचा आपण ज्योतिषाच्या कुंडलीच्या माध्यमातून, दशा अंतर्दशाच्या माध्यमातून आणि गोचर भ्रमणावरून आपण त्याला मार्गदर्शन करू शकतो. आणि ही अनुभूती, ज्योतिषशास्त्राची अनुभूती आली. आणि त्यातलं महत्त्वाचं काय शिकायचं याच्यात, तर दृष्टीने येणारा जो संबंध असतो तो कमी प्रतीचा असतो. अजून त्याच्या पुढचा अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे, तर तो काय बघा. आता आधी प्रथम या कुंडलीतून आपण काय शिकायचं, तर लग्न भावाचा सबलॉर्ड 6, 8, 12 पैकी एकाचा किंवा सर्व स्थानाचा जर कार्यश होत असेल तर जातकाचं आरोग्य नीट राहत नाही. नियमही हा आपण या कुंडलीस लावून पाहू असं त्यांनी त्या लेखात केलेलं आहे, लिहिलेलं आहे. कुंडलीच्या लग्न भावाचा सबलॉर्ड उपनक्षत्र स्वामी शुक्र आहे. शुक्राचा संबंध दृष्टीने अष्टम स्थानाशी येतो. हे महत्वाचं आहे. आता हे वाक्य म्हणून हायलाइट केलेले आहे. दुसऱ्या कोणत्याही प्रकारे शुक्राचा संबंध 6, 8, 12 या स्थानाशी येत नसल्याने मुलाचं आरोग्य ठीक राहील. आणि दृष्टीसाठी त्यांनी परत हायलाइट केलेलं आहे. या ठिकाणी निरेन कुंडलीमधलं ग्रह त्यांच्या राशी, अंश, कला, त्याचे नक्षत्र स्वामी आणि सबलॉर्ड इथे एका नजरेत येण्यासाठी ठेवलेले आहेत इथे. आणि शुक्र हा पहिल्या भावाचा आणि 5व्या भावाचा सब आहे म्हणून शुक्र आहे. आपण परत एकदा तो रिपीट केलेला आहे, इंग्रजी बघणाऱ्यांसाठी ते आहे लिहिलेलं. शुक्र हा पहिल्या पायरीवर काही मदत करणार नाही. त्याचा नक्षत्र स्वामी गुरु 7व्या भावाचा सिग्निफिकेटर आहे. त्याचा सबलॉर्ड आहे तो चंद्र आहे, तो 1 आणि 11 दाखवतो. आणि मंगळ आहे तो 9 आणि 3 दाखवतो. चंद्राचा नक्षत्र स्वामी मंगळ आहे, इथे 1, 11 दाखवतो. 5 आणि 11 हे आपल्याला रिकव्हरीसाठी आवश्यक असतात. हे इथे आपण पुन्हा एकदा हायलाइट केलेलं आहे. या ठिकाणी आपण KP 4 स्टेप थिअरी मराठीमध्ये इतर आपल्या चॅनलवर जे काही लोड केलेले आहेत, अपलोड केलेले आहेत ते बघा, त्याला व्हिडिओ बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि KP 4 स्टेप थिअरी मराठी ज्योतिष कट्टा 2 यासाठी आपण गुरु म्हणून वासुदेव नेने आहेत, त्यांना आपण नमस्कार करून आपण त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करू आणि त्यांचे आभार मानू. आणि